नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. अमृत भारत स्थानिक योजनेअंतर्गत ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा 949 कोटीचा प्रस्ताव मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे पाठवला असून तो अद्याप प्रलंबित आहे. तसेच ठाणे स्थानकावरती मुलुंडकडे जाणारा नवीन पादचारी पूल तातडीने बांधण्याबाबत ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत नियम 377च्या आधारे प्रश्न उपस्थित करत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघाची लोकसंख्या सुमारे 26 लाख आहे. रेल्वे हे येथील रहिवाशांसाठी वाहतुकीचे मुख्य साधन आहे. रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळण्यास विलंब झाल्यामुळे अनेक महत्त्वाचे प्रकल्प दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. यामुळे लोकांची मोठी गैरसोय होत आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत मध्य रेल्वेने 949 कोटी रुपयांचा अंदाजे खर्चाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे, जो अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. ठाणे हे देशातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे आणि त्याचं आधुनिकीकरण करण्याची नितांत आवश्यकता आहे. ठाणे स्थानकावरती मुलुंडकडे जाणारा नवीन पादचारी पूल तातडीने बांधण्याची आवश्यकता आहे. हा पूल प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ला प्लॅटफॉर्म क्रमांक 7 आणि 8शी जोडेल. तसेच स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूला जोडेल, ज्यामुळे प्रवाशांची गर्दी नियंत्रित करण्यात आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात मोठी मदत होईल. तरी रेल्वे मंत्र्यांनी या दोन्ही सार्वजनिक महत्त्वाच्या प्रस्ताविकांकडे वैयक्तिक लक्ष द्यावे आणि रेल्वे बोर्डाला लवकरात लवकर ते मंजूर करण्याचे निर्देश द्यावेत, जेणेकरून ठाण्यातील लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल आणि त्यांचा प्रवास सुरळीत होईल, सुरक्षित होईल अशी विनंती खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी विधानसभा उमेदवार राजन विचार आणि केदार दिघे यांच्या काल ईव्हीएमच्या तपासणी आणि पडताळणी प्रसिद्ध केलेल्या बातमीमध्ये समाधानकारक प्रक्रिया पार पाडली असं सांगण्यात आलं आहे. परंतु हा दावा साफ खोटा आहे, कारण निवडणूक आयोगाने नव्याने बनवण्यात सोपनुसार ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनच्या ब्रंट मेमरी मायक्रो कंट्रोलरची तपासणी व पडताळणी टेक्निकल प्रक्रिया न समजल्याने कार्यपद्धती कशी असणार त्याचे सादरीकरण तथा माहिती उमेदवार प्रतिनिधींना न दिल्याने 2 दिवसापूर्वी कार्यपद्धतीची लेखी माहिती द्यावी अशी पत्राद्वारे मागणीही करण्यात आली होती. परंतु ही माहिती अखेरपर्यंत दिली नाही. या प्रक्रियेसाठी उपस्थित न राहिल्यास मॉकपोल घेऊन मशीनमधील डेटा डिलीट करण्याची प्रक्रिया स्टॉपमध्ये करण्यात आलेली होती. यामुळे केवळ वखार महामंडळ, तुर्भे, नवी मुंबई येथे 19 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता होणाऱ्या तपासणी व पडताळणी प्रक्रियेच्या दिवशी ईव्हीएम मधील डेटा डिलीट होऊ नये या भीतीने अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार डायग्नोस्टिक चेकिंग हा पर्याय निवडून अर्ज भरून दिला. या प्रक्रियेमध्ये कोणाला किती मतदान झाले हे न दाखवता एकूण मतदान दाखवून मशीन बंद केल्या. तसेच प्रक्रिया पार पडत असताना 148 ठाणे विधानसभा मतदार केंद्र क्रमांक 68 वरील व्हीव्हीपॅट मशीन मध्ये बॅटरी मिळाली. त्याचबरोबर
त्याचबरोबर EVM मशीन या सिम्बॉल लोडिंगच्या 2 मतदानाच्या दिवशी मॉकपोल मतदानाला सुरुवात करताना अशी 3 वेळा सुरू करावी लागते, परंतु ही मशीन 4 वेळा सुरू झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे उमेदवार प्रतिनिधींनी आक्षेप घेतल्यानंतर फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून नमूद करण्यास भाग पाडले व त्यानंतर EVM मशीन स्ट्रॉंगरूममध्ये का मतदान केंद्रावरती 4थ्या वेळी सुरू करण्यात आली होती त्याची CC फुटेज व कागदपत्र देण्याची मागणी शिवसेना नेते राजन विचार यांनी ठाणे जिल्हा निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे. नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीने होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवरती ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दर महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात येतं. त्यानुसार 18 ऑगस्ट 2025 रोजी परिमंडळ लोकशाही दिन होणार आहे. या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी आपली निवेदनं 4 ऑगस्टपूर्वी सादर करण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी आपली निवेदनं सादर करायची आहेत. नागरिकांनी प्रथमतः परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत. परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवरती कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक महापालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार 15 दिवस आधी आपली निवेदनं सादर करू शकतील. परिमंडळ 1 यासह कळवा प्रभाग समिती कार्यालय कळवा, परिमंडळ 2 नौपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे, परिमंडळ 3 माझीवाडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे या ठिकाणी आपली निवेदनं सादर करायची आहेत. नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदनं संबंधित परिमंडळ कार्यालयामध्ये सादर करावी. वृंदावन पाचपाकडी मंडळाच्या वतीने आयोजित महारक्तदान शिबिर उत्साहात आणि प्रेरणामयी वातावरणामध्ये संपन्न झालं. या उपक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रभर आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान अभियानाचा एक भाग म्हणून आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं नियोजन मंडळ अध्यक्ष प्रमोद घोलप, संयोजक किशोर गुनिजन यांनी प्रभावीपणे केलं. भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांची ती प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमास माजी नगरसेवक नारायण पवार, माजी नगरसेवक मिलिंद पाटणकर, माजी नगरसेवक कृष्णा पाटील, माजी नगरसेविका नंदाताई पाटील, माजी नगरसेविका दीपाताई गावंड, माजी नगरसेविका प्रतिभा मडवी तसेच प्रदेश OBC मोर्चा सचिव सचिन केदारी, ज्येष्ठ प्रकोष्ठ प्रदेश उपप्रमुख विकास अच्छा, ठाणे शहर जिल्हा महामंत्री सचिन पाटील, ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष राजेश मडवी, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष महेश कदम, सुरेश पाटील, माधुरीताई मेटांगे, संतोष साळुंखे, किरण जोशी, शरद विराजदार या कार्यक्रमास उपस्थित राहिले. प्रदीप शेडगे, प्रदीप दळवी, रुपेश कारंडे, सचिन रावणाने, विलास हरपाल, अनिल तुपे, रामजी पांडे, अजय मोहिते, विजय राऊत, विजय गवारी, गणेश मोरे, योगेश भुजबळ, किशोर साबळे, चंद्रकांत ढवळे यांसह अनेक प्रमुख पदाधिकारी, महिला मोर्चा कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला. एकूण 87 जणांनी या ठिकाणी रक्तदान केलंय. तसेच प्रत्येक रक्तदानास प्रमाणपत्र आणि अल्पोपहार देखील देण्यात आला. हा उपक्रम केवळ रक्तदान नव्हे तर आपल्या लाडक्या नेतृत्वाला शुभेच्छा देण्याचं सामाजिक दायित्व आहे, असं यावेळी वृंदावन पाचपाकडी मंडळ भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोद घोलप यांनी सांगितले. ओके. ओके. महाराष्ट्राचे विकास पुरुष, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त ठाणे शहरामध्ये प्रत्येक मंडळामध्ये रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे. ते आज आम्ही रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे. खरोखर आज आमचे नेते त्यांनी सांगितलं सर्वांना का माझे कुठेही बॅनर लावू नका, फक्त तुम्हाला काय करायचे रक्तदान करून त्या शुभेच्छा द्या. म्हणून आज आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी, आमच्या मंडळाचे अध्यक्ष प्रमोद घोलप, आमच्या नगरसेविका पाटील मॅडम, त्यांचे सहकारी महेश कदम, किरण जोशी, अनेक कार्यकर्ते आमच्या ह्या रक्तदान शिबिरामध्ये उपस्थित आहेत आणि तरुणांना प्रोत्साहन करत आहे. आज आम्हाला टार्गेट दिलं आहे की 100 बाटल्या आम्हाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त द्यायचे. म्हणून आज आमच्या मुख्यमंत्र्यांना या निमित्त लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर आज महारक्तदान शिबिरचं आयोजित केलेलं आहे. मुळात आदरणीय फडणवीस साहेबांना प्रत्येक महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं की माझा वाढदिवस कुठे होर्डिंग वगैरे न लावता एक तर रक्तदान शिबिर तरी आयोजित करा किंवा मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करा. असं हे हक्काचं ह्या महाराष्ट्राचं नेतृत्व
ज्यांचा आम्हा महाराष्ट्र नशीबवान आहे की असं नेतृत्व आम्हाला सगळ्यांना लाभलेलं आहे. आणि ह्या नेतृत्वाच्याच अनुषंगाने आपण सगळ्यांनी आज प्रभाग क्रमांक 5 पाकडी वृंदावन मंडळ जे आमचं जे आपलं मंडळ आहे त्या मंडळातर्फे आज आपण रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे. या रक्तदान शिबिरचं मुख्य आयोजक आमचे मंडळ अध्यक्ष प्रमोदजी घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली 5च्या ज्येष्ठ नगरसेवक सन्मान नारायण पवार साहेब असतील, आमच्या वहिनी असतील, कृष्णा पाटील असतील, मिलिंद पाटणकर जे असतील किंवा दीपा गावण असतील, सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. प्रत्येक मंडळाला 100 बॉटलचा एक टार्गेट दिलेला आहे. पण आम्ही हक्काने सांगू इच्छितो की ह्या वृंदावन 5 पाकडी मंडळ 100 नाही 200 बाटल्यांचं टार्गेट पूर्ण करणार आहे. आणि हे सगळं शक्य ह्या आपल्या पक्षाच्या जे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या परिश्रमाने होतंय. पुन्हा एकदा 14.5 कोटी जनतेकडून या लाडक्या आमच्या हक्काच्या नेतृत्वाला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. सालाबादप्रमाणे याही वर्षी गोकुळनगर ठाणे येथील जागृत देवस्थान अशा जरीमरी आईचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जरीमरी देवीचे पुरातन मंदिर आहे. जरीमरी सेवा मंडळ गोकुळनगर ठाणे यांच्या वतीने सर्व देवी भक्तांना सुरळीत दर्शन व्हावे यासाठी इथे विशेष लक्ष देण्यात येत होते. जरीमरी देवीचे मंदिर फार जुनं असून हे जागृत देवस्थान आहे. नवसाला पावणारी भक्तांच्या हाकेला धावणारी अशी देवीची ख्याती आहे. म्हणूनच लांबून लांबून भाविक भक्त देवीच्या दर्शनाला आणि केलेला नवस फेडायला नेहमीच येत असतात. जरीमरी आईचा पालखी यात्रा सोहळा याही वर्षी आनंदात आणि जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला. गोकुळनगर येथील मंदिरातून निघालेली पालखी कोलबाड, कॅशर मिल, आझादनगरमधून आजूबाजूच्या परिसरात देवीची पालखी मिरवणूक वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात आनंदात उत्साहात फुलं व गुलाल उधळीत निघाली. सदर उत्सवाविषयी जरीमरी सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री योगेश तुकाराम बेनोरे यांनी बोलताना अधिक माहिती दिली आहे. तसेच या उत्सवाला भाविक भक्तांसोबत विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते, कार्यकर्ते ही देवीच्या दर्शनाला येतात. तसेच देवीचे सेवक, स्थानिक नगरसेवक कृष्णा पाटील, माजी नगरसेविका नंदा पाटील, भाजप सरचिटणीस सचिन पाटील हेही या उत्सवावरती विशेष लक्ष आणि नेहमीच योगदान देत असतात. अशी यावेळी देवीच्या दर्शनाला समस्त दादू पाटील कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी देवीची मनोभावे पूजा करण्यात आली. तसेच कृष्णा पाटील यांनी आपलं मनोगत देखील व्यक्त केले. देवीचा उत्सव शिस्तबद्ध आणि धार्मिक वातावरणात साजरा होण्यासाठी मेहनत घेणाऱ्या जरीमरी सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, बंधू भगिनींचे जरीमरी सेवा मंडळाचे अध्यक्ष योगेश बेनारे, स्थानिक नगरसेवक कृष्णा पाटील यांनी आभार मानले. भारतीय जनता पक्षाचे जरीमरी यात्रा उत्सव हा गेली हजारो वर्ष होत आले आहे. तीच परंपरा जरीमरी सेवा मंडळ आणि गोकुळनगर आणि ठाण्यातील सर्व नागरिकांकडून साजरा केला जातो. वर्षानुवर्ष ही देवी नवसाला पावणारी देवी आहे आणि या देवीच्या सानिध्यात जे आलेले ते आजही सर्व सुखी समाधान राहतात आणि त्याची ही उत्सव सोहळा हा फार मोठ्या जल्लोषात दरवर्षी साजरा केला जातो. जशी आज समृद्धी आम्हाला दिली आहे तसेच आमचं स्लम डेव्हलपमेंट जे गोकुळनगरचं क्लस्टर डेव्हलपमेंट चालू आहे आणि ते आता हाय पॉवर कमिटीकडे पण सँक्शन झालेलं आहे. ते लवकरात लवकर मार्गी लागावं या आईच्या चरणी प्रार्थना आणि तिच्याकडे मागणे मागून घेतलेलं आहे की आम्हाला यश द्यावं यांनी लवकरात लवकर. त्या वास्तूमध्ये हे मंदिर होतं. हे मंदिर भव्य दिव्य आमच्या हातून त्याची सेवा व्हावी आणि तशी वास्तू निर्माण व्हावी ही आमची आई जरीमरी चरणी प्रार्थना. मी योगेश तुकाराम बेनारे, जरीमरी सेवा मंडळाचा अध्यक्ष. आमच्या जरीमरी सेवा मंडळ आयोजित सार्वजनिक पालखी यात्रा सोहळा 2025 रोजी आज आयोजित करण्यात आलेल्या ही पालखी मिरवणूक ही सालाबादप्रमाणे निघते. या पालखी उत्सवामध्ये पालखीची मिरवणूक जरीमरी मंदिर ते कोलबाड ते तशी आझादनगर अशी इथून जरीमरी मंदिरात येते आणि या पालखीसाठी येणारे भाविक जे असतात हे अनेक बाहेरून येतात. काही नगर, पुणे या इकडून येतात कारण का यांचे वर्षाचा नवस असा हा नवस या दिवशी फेडला जातो. आणि तसेच स्थानिकही काही असतात. स्थानिकांचा नवस असतो, त्यांनी वर्षाचा नवस दिला असतो, तो नवस या दिवशीच फेडला जातो. आणि या कार्यक्रमासाठी आमच्या येथील सर्व पक्ष आम्ही एकत्र होऊन ही मिरवणूक काढली जाते आणि हा कार्यक्रम मोठ्या उत्सवात आयोजित केला जातो. त्यामुळे या कार्यक्रमामध्ये जो प्रतिसाद मिळतो आणि ही जी मिरवणूक हा जो कार्यक्रम जो थाटामाटात होतो या स्थानिक लोकांमुळे आणि जे बाहेरून येणाऱ्यांमुळे हा सक्सेस केला जातो. त्यामुळे पहिले मी त्यांचे प्रथम आभार मानतो की
इथं आमच्या इथं कुठलाही याचा भेदभाव चालत नाही. कुठल्याही जातीचा जमाने कोणी असू दे, हा सर्व म्हणतात धर्म समभाव ह्या प्रकारे ही पालखी यात्रा सोहळा पार पडला जातो. त्यामुळे मी परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.